चंचल अवखळ मृगनयनी ही तर कृष्णकली 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 आस ज्याची मनी ते नशिबी नसे नशिबी मिळते मनासी न रुचे विधी लिखित हे का कधी कळले कुणा ग्रहांच्या फेऱ्यात कृष्णकली 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 कृष्णकली. एक्सक्यूज मी, हॅवंट वी मेट बिफोर? नाही तर अम्माच्या नव्या टेनंटला भेटलात प्रबीर? मिस मजुमदारला? तिसऱ्या मुलीसारखी झाली आहे अम्माच्या. दिस इज फॉर यू कली. आता हे वागणं आमच्या कलीला दुसऱ्या नरभक्षकांपासून वाचवत राहील. कलीला तर मी अजूनपर्यंत पाहिलं पण नाही, पण तिच्या सौंदर्याने या दोन्ही पुरुषांचे डोळे चकाकलेत. एक गोष्ट मला समजत नाही, जिजाजी असताना अम्मानी हे दुस्साहस कसं केलं? मिस मजुमदार, काय कोणाचा खून वगैरे करायला तर नाही चाललात ना आपण? अरे, फार इच्छा होती तुम्हाला भेटण्याची. अम्मा तर दिवस रात्र तुमच्याच गोष्टी करत असते. लपाछपीत चालली होती तुमची आणि माझी. आता ऑफिसलाच निघाले होते तर म्हटलं तुम्हाला भेटून जावं. नवीन दादांशी भेट झालीच होती माझी. तुमचे भाऊ नाही आहेत का घरामध्ये? अरे कुठे, तसं इथे इतके मित्र आहेत बडेदांचे की लॉजिंग बोर्डिंगच बनवून ठेवतात घराला. खरं सांगू तर लॉजिंगच, फक्त झोपण्यासाठीच घर. मी निघते आता. कधी जाताय तुम्ही पांडेजींच्या घरी? 4 वाजता. ओ, तोपर्यंत तर मी परत येईन. अच्छा. चार वाजायला 10 मिनिटात अम्मा. अलीपूरला जायचं की नाही? बडीदा, 10 मिनिटं लागतील, थांबा ना. ठीक आहे, मी जरा घोषकडे जाऊन येतो. 10 मिनिटं. गाडी सुरू करू बाबू? हां कर. एक्सक्यूज मी. तुम्ही त्या दिवशी विचारलं होतं ना अलाहाबादच्या माघ जत्रेमध्ये की आपण कदाचित कुठे भेटलो आहोत? बरोबर बोलला होता तुम्ही. मला पण तुमचा कुर्ता पाहिल्यासारखा वाटला. आणि आठवला तो मर्दानी सुगंध. एक्सक्यूज मी. चहा. अरे, फक्त माझ्यासाठी? मी सकाळी एकदाच घेते. बस तरी. दादा, रवींद्र संगीत भीषण भालो. इट टचेस युअर सोल. तशी पांडेजींची मुलगी पण फारच चांगलं गाते रवींद्र संगीत. राजश्री दत्ता, कुनिका देवी, सुनीता मित्रापेक्षाही खूपच छान गाते कुन्नी. कुन्नी? कॉम्प्लेक्शन तर बघ जरा. जर आम्ही सगळे लोक हबशी नाही वाटू लागलो तर नाव बदलून टाक माझं. आणि
काय हाईट आहे, 5 फूट 4 इंच. आणि मांस पण ठीकठाकच चढवलंय देवानी. ना 1 इंच इकडे ना 1 इंच तिकडे, एकदम प्रमाणात. आणि आम्हा पहाडी मुलींसारखी खांदे पाडून नाही चालत मुलगी. हे तर काहीच नाही बडेदा, 3 विषयात MA केलंय तिने. तू चहा द्यायला आली होतीस की पांडेजींच्या मुलीची स्तुती करायला? तीच शेवटची मुलगी उरली आहे पांडेजींची. हां, त्यांचे 3 जावई तर फारच भाग्यवान ठरलेत. एकाला विलायतेला पाठवलं आणि दुसऱ्याला त्यांनी तुला अम्माने पाठवलंय. मी कोण होते पाठवणारी त्याला? त्याच्या मनामध्ये येईल तेच तो करेल. हा ना माझा ऐकत ना बाबूजींचं. दरवेळी पांडेजी बयाना पाठवत जातात आणि हा दरवेळी धुडकावत असतो. किती वेळा तुझ्या दाराकडे पाहत होते, पण जेव्हा पाहावं तेव्हा बंदच असतो. परवापासून पूर्ण महिन्याकरता बंदच राहील. का? पुन्हा कुठे चाललीयस का? यावेळी तर खरोखरच उडत उडत जाते अम्मा. प्रथम नेपाळ, मग बनारस. नेपाळला जातेस तू? अरे, किती वर्ष झाली सांगून प्रबीरच्या बाबूजींना की मला 1 वेळा पशुपतीनाथचे दर्शन घडवून द्या. आज काय सगळ्यांना घराच्या बाहेर काढलं अम्मा? कोणी दिसत नाहीये ते? आम्हा सगळ्यांना पांडेजींच्या घरी जायचंय दुपारी. त्याच्याच तयारीत लागले असतील. प्रबीर पण सोबत येतोय. पांडेजींच्या छोट्या मुलीचं स्थळ आलंय त्याच्यासाठी. हे सगळं कुठे ठेवू? माझ्या डोक्यावर. अम्माला सांगू? अम्मा! उफ, आय कांट अंडरस्टँड दिस. काय झालं? बडेदा आपल्याला मूर्ख बनवायला पाहत होते. आत्तापासूनच ठरवलं असेल की मुलीला नापसंतच करायचं. बघ ना, आत्तापासून निगेटिव्ह रिमार्क्स देत आहेत. ओ हो दीदी, तुला तर आजकाल चांगल्या गोष्टी सुचतच नाहीत. मी पण बघते कसे नापसंत करतात कुन्नीला. अंथरणाऱ्यांना अंथरू दे, पांघरणाऱ्यांना पांघरू दे, अशी मुलगी आहे कुन्नी. प्लीज. मेरा दिन ढल जाए, सांझो आए, तेरे सुर ही सुर में, सुर जो मिले. मेरा दिन ढल जाए, सांझो आए, तेरे सुर ही सुर में, सुर जो मिले. मेरा दिन ढल जाए. एक तारेच्या तारेवरती दर्द भरे गीत ना सजावे. आज सकाळीच मी म्हणत होतो की हे नक्की आमच्या पूर्वी केलेल्या पुण्याचं फळ आहे, ज्यामुळे तुमचा सगळा परिवार आमच्याकडे आला आहे. संगतीत तुझ्या येता जाता मी म्हणावे. अरे, प्रबीर घरी पण नाही आला. माझी तर लाजेने मान झुकली. आणि आला पण तर असा जणू काही उपकार करतोय. अरे अम्मा, तुम्ही लोक कधी आलात? गेलो नसतो तेच बरं झालं असतं. कसं तोंड दाखवू शकणार पांडेजींना? हा असा निघून गेला तर. स्पंज रसगुल्ले बनवून खाऊ घातले, रवींद्र संगीत ऐकवलं, 1 कप चहा पण नाही घेतला प्रबीरने. काय विचार करतील ते लोक? जयामाया नाही आल्या परत? उद्या सकाळी येतील. हा प्रबीर गायब झाला तर मग आम्ही कसे थांबणार? पण पांडेजी भले गृहस्थ.
त्यांनी जयामायाला थांबवूनच घेतलं. मला माहीत नव्हतं, नाहीतर मी. अरे, तू काय परकी आहेस? प्रबीरचा लग्न न करण्याचा हट्ट जर थांबला असता तर कदाचित काही विपरीतच घडतं. माझं भाग्यच खूप खोटं आहे कली. पांडेजींची मुलगी कुन्नी तिचं गाणं ऐकताना मधूनच उठून निघून गेला. देवाला प्रार्थना करते की अशा दुःखाचा तुला कधीच सामना न करावा लागो. माझी गोष्ट वेगळी अम्मा. एखाद्या तुटलेल्या पतंगासारखी इकडून तिकडे भटकत असते. काही ठिकाणा नाही, कुठला रस्ता नाही, जिथून कोणी हकलू शकणार नाही अशी कुठली जागा पण तर नाही. एक तुम्हाला सोडून कोणी आजवर विचारलं पण नाही की कली तू सुखी आहेस? अम्मा, आज ऐकलंय की आमच्या अम्माला तुम्ही खूप त्रास दिलात. खरं तर अम्मा, गोष्ट अशी आहे की तुमचा मुलगा खूप दिवसानंतर कलकत्त्याला परत आलाय. म्हणूनच यांना याबद्दल माहीत नाही की आता इथे फुकटात मिळालेली मिठाई अशीच नाही सोडता येत. इथे तर शिळ्या दुधाच्या मिठाईला पण कायद्याने निषिद्ध केलंय. अम्मा, मी तुला आधी पण सांगितलं आहे, तू पण कोणा सामान्य स्वस्त मुलीच्या समोर घराच्या पूर्ण गोष्टी सांगून. आपल्या तिवारी कुटुंबाची पण एक मान मर्यादा आहे. बाहेरची कोणती मुलगी ते कसं समजणार? आणि कोणा अनोळखी मुलीला तू एवढे डोक्यावर बसवून या घराची लाज सांभाळून ठेवण्याच्या ऐवजी आम्हा सगळ्यांनाच जर तिच्या पुढे मान झुकवायची वेळ आली तर? कशाला रागावतोयस बेटा? नोकरीसाठी तू काबूलमध्ये, मुली परक्या घरी. तुझ्या अम्माचं तिच्यामुळे मन रमतं. कलीच्या बाबतीत काही बोलू नकोस. बड़ी दीदी, मी जाते. हे तुम्ही दिलेले दागिने. कली तुम्हाला नमस्कार करायला आली. नमस्कार कर बेटा, नीट. नागिणी सारखा दंश करून आता नमस्कार करायला आली आहेस? खबरदार, जर याच्या नंतर मी तुझा किंवा या बंगाली मुलीचा चेहरा पण पाहिला तर निघून जा इथून. थांब, मी तुझं आणि या मेमचं पूर्ण सामान पाहणार आहे. गादी पण उघडून पाहणार आहे मी, समजलं?
बोर्डिंग स्कूलला का पाठवलं जात आहे अम्मा? शाळेत नाही गेलीस तर तिथल्या तिथेच राहावं लागेल. पिवळी कोठीत नाही जायचं? तू ज्या शाळेत जाणार आहेस ना तिथे खूप सारे मित्र भेटतील. हा, खूप खेळशील तू त्यांच्यासोबत. शिक्षण घेऊन मोठं नाव कमवशील तू. खूप मोठी होशील. पडिती सारखी Come, my child. आजपासून तू इथेच राहणार आमच्या सोबत. माझे बाबा कोण आहेत हे पण तुला माहिती नाही? शाळेमध्ये हे सगळं शिकवलंय तुला? मोठ्यांशी असं बोलतात? तू माझा प्रश्न टाळती आहे साई. मला मजुमदार बनवणारा हा आहे कोण? बरं झालं पिक्चर बघितल्याशिवायच परत आले, नाहीतर एवढा इंटरेस्टिंग मॅच सीन मिस केला असता ना मी. तू तुझ्या अम्माशी अशा भाषेत बोलतेस? माझी अम्मा? माझी अम्मा आहेच कुठे महाशय? ती तर असेल कुठल्या नंदादेवीच्या जत्रेत, डोग्यांच्या गर्दीमध्ये. कली, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. सॉरी बेटा, सॉरी.
এখানেই সমাপ্ত। आस जाची मनी ते नशिबी नसे नशिबी मिळे